विलासराव इनामदाराच्या वाड्यात बाळ्या डुंबारेच्या देखण्या गुल्लीचा तमाशा रंगला होता. गुल्ली कहर करीत होती. तिच्या उन्मादक हावभावानं नि पायातील नुपुरानं पुढं बसलेल्या माणसांच्या मनात विकाराचा डोंब उसळला होता. गुल्लीची रुंद छाती, हरणीसारखे डोळे, त्यांची नाजूक उघडचाप, रसरशीत पोटऱ्या, पायातील गती पाहून माणसे निर्भान होत होती. गुल्ली प्रत्येकाच्या उरात बाण रुतावा तद्वत रुतली होती. रंगराव पाटील स्वतःला विसरून बसला होता. माणूस एकदाच जन्माला येतो, एकदाच मरतो, त्याचं माग काहीच राहत नाही. आपण ही तरणी बांड गुल्ली घरात घालावी असा विचार त्याच्या डोकीत नाचत होता. आपला हा हेतू रंगरावानं गुल्लीलाही सांगून टाकला होता. पण उभा वाडा आणि अर्ध्या दौलतीचा कागद पाहूनच मी उत्तर देईन असं गुल्लीनं उत्तर दिलं होतं. गुल्ली नाचत होती, पण विलासरावाचं मन त्या तमाशात लागत नव्हतं. दुर्गाला आणली आहे ही खबर समजल्यापासून त्याचं मन दुर्गा दुर्गा करीत होतं. हा तमाशा मोडावा, दुर्गाला इथं आणावी आणि तिच्या त्या उफळत्या जवानीचा चक्काचूर करावा या विचारानं तो पागल झाला होता. अखेर विलासरावानं तमाशा मोडला. लोक उठून घरोघरी गेले. वाडा मोकळा झाला. विलासराव रंगरावाला म्हणाला, हा पाटील, गाव थंड पडला, जावा आणि ती भानगड इकडे पाठवा. रंगराव राव्या बंड्या यांना घरी घेऊन आला आणि सोफ्यात बसलेल्या नाथा पाटलाला पाहून सरकला, पण लटका आनंद व्यक्त करीत म्हणाला, अरे मामासाहेब, तुम्ही केव्हा आला? कशी काय, सर्व मंडळी ठीक आहेत? सारं ठीक आहे, नाथा पाटील तीक्ष्ण स्वरात म्हणाला. पण हे तुमचं घर कैदखाना कसं झालं? कैदखाना? रंगराव चमकून म्हणाला, मामा, माझ्या डोकीत नाही आलं. मग एका तर हे घर नेक अवलादीचं आहे, त्याचा तुम्ही कुंटणखाना केलाय. नाथा पाटील ताडकन म्हणाला, मेंढरावानी लोकांच्या पोरीबाळी तुम्ही आणता, या घरात कैद करून ठेवता नि लांडग्याच्या अवलादीचे पाप करून घराण्याच्या लौकिकाला काळे फासता. याचं नाव काय? कोणाच्या पोरी आणल्या? रंगरावही भडकला. माकडवाल्याची पोरगी कोणी आणली होती? पाटलानं दम भरला. कुठं आहे ती? रंगराव किंचाळला. नाना पाटील उत्तरला, म्या सोडली तिला. कोणी आणली होती? रंगरावानं गरकन वळून सारजाला विचारलं. राव्यानं आणि बंड्यानं, सारजा उत्तरली. तसा रंगराव धावला. खुंटीचा चाबूक घेऊन त्यानं बंड्यावर झडप घेतली. तो त्या दोघांना चाबकाना खडाखड मारू लागला. पाठीवर मार घेत राव्या आणि बंड्या दोघेही माग सरत सरत अंधारात शिरून पळत सुटले. रंगराव त्यांचा पाठलाग करीत धावला. वाडा शांत झाला. रंगराव, राव्या व बंड्या हे तिघे विलासरावाच्या वाड्यात आले. तेव्हा बंड्या पाठचोळीत म्हणाला, पाटील, सासऱ्याची डोळं फोडवण करण्यासाठी आमची पाठ फोडून काढली की? रंगरावानं विलासरावाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून विलासरावाचं डोकं पेटलं. म्हणाला, काहीही असो, आता वेळ दडू नका. माणसं घेऊन माळावर चला आणि हजारो लोकांच्या डोळ्या देखत दुर्गाला जबरीनं ओढून आणा. चला. बंड्या, राव्या पळाले. त्यांनी आपली माणसं जमवली, कुऱ्हाडी ठोकल्या, कंदील पेटवले आणि 50-60 लोकांनी त्या माळावरची खोपटं वेळली. बंड्या, राव्या यांनी पालाला वेढा दिला. लखलखीत चांदण्यात हत्यार चमकू लागली. यंकू गंग्याला जवळ घेऊन बसला होता. नाथा पाटलाचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. त्यानं घर वेढणाऱ्या लोकांना रामराम केला. का बसलास? नीज येत नाही वाटतं? बंड्यानं विचारलं. यंकू म्हणाला, कसा निजू? माझी पोरगी नदीला गेली, ती अजून आली नाही. कुठं गेली ती? राव्या खेकसला. देवाला ठाव, यंकू उत्तरला. राव्याने यंकूच्या घरात मुरकुंडी दिली. 4 कोपरे शोधले नि बाहेर आला. तोच बंड्याने यंकूचं पाल ओढून आडवं केलं. तसा गंग्या बिथरला नि यंकू हात जोडून म्हणाला, सरकार, मी गरीब आहे. मग तुझी पोरगी कुठे आहे? राव्याने विचारलं. यंकू म्हणाला, तिला कोणी पळवली या? सर्व पालांची झडती घ्या. विलासराव गरजला. हत्यारी लोक प्रत्येक पालाची झडती घेऊ लागले. सर्व भिकारी उठले.
कुत्री भुंकू लागली, पोरं रडू लागली, बायका ऊर बडून घेऊ लागल्या. रंगराव ओरडला, पहारा कडक ठेवा, ती दुर्गा दूर गेली नाही. झडतीला आरंभ झाला. हत्यारी लोक घराघरात शिरत होते. निजलेल्या बायांना उठून पाहत होते. लोक घरात शिरताच पोरं किंकाळत होते, बायका ओरडत होत्या, कुत्री भुंकत होती. पालात शिरून ते लोक निजलेल्या तरुण पोरीच्या तोंडावरचं पांघरून दूर करून पाहत होते. सर्वत्र हलकल्लोळ झाला होता. शिकाऱ्यांनी नीर काढून शिकार शोधावी तद्वत त्या लोकांनी दुर्गाला पालापालात शिरून पाहिली. दुर्गा सापडली नाही. विलासराव संतापला, म्हणाला, याचा अर्थ ती अजून घरी आली नाही. ती एकतर रानात दडी मारून बसली असावी किंवा बंड्यानं तिला दडवली असावी. नाहीतर ती जाणार कुठं? बंड्याचं धाबं दणाणलं. तो हात जोडून म्हणाला, सरकार, तसं म्हणू नका. मी बैमान नाही. मी आन भाग करीन. मला आन भाग नको. विलासराव बंदूक सरळ करून म्हणाला, मला ती पोरगी पाहिजे. प्रथम ती आण, मग मी पाहीन तुझं इमान. हे निर्वाणीचं मत ऐकून बंड्याचा हातपाय गळाला. तो दगडासारख्या काळजाचा माणूस विलासरावापुढं गांगरला. विलासरावानं हुकमी आवाजात सर्व भिकाऱ्यांना बजावलं की दुर्गाला हजर करा, नाहीतर माळावरून कोणालाही पाल मोडता येणार नाही. जो कोणी पाल मोडून पळून जाऊ पाहिल त्याचे हात पाय मोडले जातील.